मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले। युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, या काळात संयम बाळगावा। अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांना विनंती केली आहे। अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा अशी विनंती केली आहे। तर पंतप्रधान मोदीची देशवासियांना हा विश्वास आहे की आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात आणि म्हणूनच या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा। आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा, असं पत्र अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांना लिहिलंय। मला वाटतं की या विषयावर ज्या वेळेला भारतीय सैन्याचं हाय मोराल आणि जग भारतीय सैन्याचं कौतुक करत आहे आणि काल माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः म्हटलं 100 किलोमीटर आत जाऊन पराक्रम आपल्या सैनिकांनी दाखवला आणि रोज आपण बघतो आहोत की राजनैतिक आणि डिप्लोमॅटिक गतिविधीमध्ये भारत एक एक पाऊल पुढे जात आहे आणि यश संपादन करत आहे। त्यावेळेला कोण काय बोलतं याचं महत्त्व आम्हाला नसून भारतीय सेनेच्या बरोबर उभं राहणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, म्हणून तिरंगा यात्रा आम्ही करणारच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।